हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आत्ता आपण बोलणार आहे एका इंटरेस्टिंग आणि वेगळ्या मुद्द्यावर. तर माझा मुद्दा असा आहे की म्हणजे बायकांना भरपूर प्रॉब्लेम असतात, बायकांना भरपूर बंधनं असतात, भरपूर गोष्टी असतात. पण ह्या सगळ्या गोष्टींमधून खुश कसं राहायचं, समाधानी कसं राहायचं. तसं बऱ्याच गोष्टी अशा असतात की बायकांना त्यांच्या मनासारख्या करता येत नाहीत किंवा मनासारखं वागता येत नाहीत. कधी सासू, कधी सासरा, कधी नवरा, कधी मुलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमधून ना त्यांना खुश राहता येत नाही किंवा त्यांना वेळ काढता येत नाही स्वतःसाठी. आम्हाला वेळच निघत नाही, आम्ही वेळच काढू शकत नाही, आम्हाला वेळच दिवसभर भेटत नाही, दिवसभर कामच असतं, हे असतं ते असतं, असं तसं म्हणून भरपूर कारणं असतात, भरपूर गोष्टी असतात बायकांसाठी. तर आता मी त्याच मुद्द्यावर बोलणार. आता मी माझं स्वतःचं सांगते की मी माझ्या स्वतःसाठी वेळ कसा काढते. तर मी सकाळी माझी सुरुवात 5:30 ते 6 वाजल्यापासून माझी सुरुवात होती. माझा छोटा मुलगा उठतो, नंतर त्याला झोपवायचा, त्याला झोपवल्यानंतर तिथून पुढं माझं 6-6:30 वाजल्यापासून काम सुरू होतं. ते मी सकाळचीच सगळी कामं म्हणजे घरातली सकाळची सगळी कामं आवरून घेते. घरातली सकाळची सगळी कामं आवरून घेतली ना 11-12 साडेबारा 1 वाजते मला घरातली सगळी कामं आवरायला. नंतर लहान्याकडे बघायचं असतं, त्याची आंघोळ वगैरे त्याचं सगळं त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. आणि त्याच्याकडे लक्ष देऊन झाल्यानंतर पण त्यातून पण मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढते. म्हणजे व्हिडिओसाठी म्हणा किंवा मला काहीतरी असं आवड आहे म्हणून मी वेळ काढते. कारण ते बोलतात ना, आवड असली की सवड निघते. सवड आपण काढतोच त्याच्यासाठी. त्यामुळं मी वेळ काढत असते. आता तुम्हाला सांगते की मी काय बोलले की तुम्हाला की आपण स्वतःमध्येच कसं खुश राहायचं. आता बऱ्याचपैकी सगळेच बिझी असतात कामात. सगळ्यांनाच प्रत्येकाच्यानुसार काम असते की बाबा कोणाचा जॉब असतो, कोण घरातलं करतं, कोण मुलांचं करतं, कोण बाहेर कामाला जातं, कोण अशा बायका कामाला असतात किंवा घरात असतात. मुलं बाळं, सासू सासरा सगळे मॅनेज करायचे, नवऱ्याचं काम वगैरे सगळं मॅनेज करायचं असतं. त्यामुळं त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. आणि घरातल्यांमुळं पण काय अडचणी असल्यामुळं त्यांना करता येत नाही. तर ठीक आहे ना, एखादी गोष्ट नाही झाली तर त्या गोष्टीत तुम्ही दुसऱ्या बाजूनं विचार करायचा की त्या गोष्टीत नाही बोलले ना तर का नाही बोलले असतील किंवा काहीतरी त्यांचा त्याच्यामागं हेतू असेल वगैरे. त्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि ती गोष्ट सोडून द्यायची लगेच. ती गोष्ट धरून बसायची नाही. कारण ती गोष्ट धरून बसलं ना की डोक्यात काही नाही ते विचार येतात आणि मग त्या विचारांमधून विचार येत राहतात. आणि तो अख्खा आपला तेवढा 2-3 तास टाईम किंवा काय म्हणा अर्धा दिवस म्हणा 1 दिवस तो आपला अख्खा दिवस खराब जातो. त्यामुळं ती गोष्ट जिथल्या तिथं गोष्ट सोडून द्यायला शिकायचं. ठीक आहे, नाही बोलले ना तर ती सोडून द्यायची तिथंच. नंतर त्याच्यावर काहीतरी आपण बघू, तोडगा काढू किंवा त्याच्यावरती काहीतरी आपण बोलू विषय काहीतरी आत्ता नको बोलायला वगैरे असं. म्हणून आपण वेळ मारून नेणे त्याला म्हणतात. आता मुलं बाळांमधून वेळ वगैरे कसं, तर मुलांचं पण त्यांना जेवण वगैरे व्यवस्थित दिलं ना तर एकदम पोट भरून जेवण व्यवस्थित मुलांनी केलं तर मुलं एकदम व्यवस्थित खेळतात. थोडाफार त्रास देतातच मुलं, देत नाहीत असं नाही की बाबा. त्यांची मस्ती किंवा त्यांचं बडबड, त्यांची म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत मेन म्हणजे की त्यांना सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात ना की हे काय ते काय, असं काय तसं काय, असं सगळे प्रश्न मुलांना पडलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं पण आपल्याला द्यायची असतात वगैरे. कधी द्यायची, कधी नंतर देते, नंतर तुला सांगते, नंतर असं करते तसं करते म्हणून तो पण विषय आपण तिथं टाळून न्यायचा. म्हणजे तो पण विषय मुलांना सांगायचं की मी नंतर, तुम्हाला जर जास्तच कंटाळा आलेला असला, तुम्हाला जर जास्तच असं वाटत असेल ना की आता मी काय बोलू, मला काय बोलता येत नाही वगैरे, तर त्यांना असं सांगायचं की मी नंतर बोलते तुझ्याशी, नंतर ही करते. आता स्वतःसाठी टाईम काढणं म्हणजे थोडा तुम्ही स्वतःसाठी टाईम काढा, वेळ द्या स्वतःला. स्वतःमध्ये ग्रो करा, म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करा की आपले कुठं चुकतंय, काय चुकतंय, त्याच्यामध्ये सुधारणा करा. कोणी काय आपल्याला सांगितलं तर रागवू नका की बाबा तुझं हे चुकतंय म्हणल्यानंतर त्याला नाही तुला काही कळत नाही वगैरे असं म्हणू नका. त्याच्यावर विचार करा की बाबा खरंच आपली ही गोष्ट चुकते का. जर आपली ही गोष्ट चुकत असली तर ह्याच्यामध्ये आपण बदल केला पाहिजे वगैरे. आता ज्या घरात बायका असतात त्या बऱ्याच दिवसापासून घरात असतात आणि
ज्या हाऊसवाईफ असतात त्यांना जास्त बाहेर जाता येत नाही. त्या कामवाल्या जॉबवाल्या बायका बाहेर जातात, थोड्या तरी फ्रेश होतात. पण ज्या घरात बायका असतात ना त्यांना खूप म्हणजे खूप, आता मी पण घरात आहे, माझे पण मुलं वगैरे आहेत, पण मी माझ्या स्वतःमध्येच खुश राहते. कुणाकडून एक गोष्ट आहे की कोणाकडून कसलीही अपेक्षा करायची नाही. एक हा पहिला मुद्दा की अपेक्षा ही कोणाकडूनच नाही करायची. अपेक्षा करायची ती फक्त स्वतःकडून करायची. कुठली आपण गोष्टीत असलं तरी अपेक्षा ही स्वतःकडूनच करायची. आणि कुणालाच म्हणायचं नाही की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं आहे, मला तसं आहे, मला हे ते काहीच नाही. जे असेल ते स्वतःच्या जीवावर सगळं स्वतःने मॅनेज करायचं, सगळं स्वतःनेच हँडल करायचं. कुठल्याच गोष्टीत तक्रार करायची नाही ना, कुठल्या गोष्टी ती करायची नाही. तेव्हा तुम्ही खुश राहाल. तर आज आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आणि आपल्याला जर स्वतःला सगळं एकदम फिट आणि एकदम छान आणि एकदम मस्त जर ठेवायचं असेल ना, तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. की कुणाचंच काहीच म्हणजे ऐकायचं नाही म्हणजे तसं ऐकायचं नाही की कुणी काय म्हणलं, आपल्याला टोमणा दिला किंवा कुणी काय बोललं, रागाने बोललं, कुणी आपल्याला काय म्हणलं, हे तरी ह्या कानाने ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं असं म्हणल्यासारखं. आणि जास्त मनावर कुठली गोष्ट घ्यायची नाही. मनावर गोष्टी घेतल्या की जास्त प्रॉब्लेम होत जातात आणि ते मन आपल्यालाच खात राहतं. आता एखाद्या गोष्टीत असं होतं की आपण जरी ती गोष्ट नाही केलेली नसली ना, तरी पण ती कधी कधी आपल्यावर लादली जाते. म्हणजे आपल्यावरच येतं की आपण कुठली गोष्ट नाही केली तरी नाही तुझ्यामुळंच झालं, तूच असं केलं, तूच तसं केलं. ठीक आहे, तेवढ्यापुरतं तुम्ही ॲडजस्ट व्हा, काही नाही. म्हणजे तेवढ्यापुरतं आपल्याला वाईट वाटतं हे साहजिक आहे, पण तेवढ्यापुरतंच वाईट वाटून घेऊ द्या. नंतर काय आहे ना की काहीही झालं ना, कुणाच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम आलं ना, तरी पण कुणाला काहीही फरक पडत नाही. ज्याचा ते करत असतो, ज्याचा ते मजेत जगत असतो, ज्याचा तो त्याच्या मार्गाने चाललेला असतो. फक्त काय म्हणते ती ना, बोलणारा बोलून जातो पण त्याच्या लक्षात पण नाही राहत. पण ज्याला बोलतं ना, तो आयुष्यभर ते लक्षात ठेवतो की आपल्याबरोबर काय वागले होते, आपल्याबरोबर काय चुकीचं घडलेलं, आपल्याबरोबर काय हे. पण त्या गोष्टीसुद्धा तुम्ही आठवत असल्या, म्हणजे तुम्हाला त्या माहिती असल्या तरी पण तुम्ही त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. कारण त्या गोष्टीमुळं आपलं बऱ्याच गोष्टी आपल्या खराब होतात त्या गोष्टीमुळं. त्यामुळे त्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. हां, तुम्ही पूर्ण विसरून जावं असं नाही, त्याला उत्तर द्या, पण वेगळ्या पद्धतीनं उत्तर द्या. की कसं उत्तर द्यायचं त्याला, की म्हणून आपल्याला जर फिट राहायचं असेल, आपल्याला जर मेंटली फिट राहायचं असेल, तर ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे बरं का. मेंटली जर फिट राहायचं असेल तर कुणाकडे एवढं लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आपण भलं काम नसलं तर निवांत झोपून राहायचं, पण कोणाच्या उचापती करायला जायचं नाही, किंवा कुणाला काय म्हणायला जायचं नाही, किंवा कुणाला काय जास्त करून बोलायला जायचं नाही. जर तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या ना, तर तुम्ही मेंटली तुम्ही इतकं फिट राहू शकता ना की बस. एवढं जरी केलं ना आयुष्यात, तरी तुम्ही मेंटली फिट राहू शकता. की कुणाचं जास्त डोक्यात घ्यायचं नाही आणि कोण काय बोललं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि तुमच्या ह्यानी तुम्हाला जे वाटतंय ते करत राहायचं. तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुम्ही काही स्किल निर्माण करा. स्वतःमध्ये तुम्ही स्वतःमध्येच काहीतरी शोधायला शिका, स्वतःमध्येच काहीतरी बदल करायला शिका. ह्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्येच करत राहा. तुम्ही दुसऱ्यांकडून ज्या अपेक्षा करता ना, त्या स्वतःच करा ना. की मला हे देईल, मला ते देईल, ह्या अजिबात ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका तुम्ही. आणि ह्या गोष्टीचा विचार पण नका करू. की आणि असा विचार करायचा की जेवढं मला देव देणार आहे ना, तेवढं देणारच आहे, मग मी दुसऱ्याकडून अपेक्षा का करू. त्यामुळं दुसऱ्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. आणि तुम्हाला जर मेंटली फिट राहायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी, कोणीही काहीही बोललं तरी डोक्यात घ्यायचं नाही. ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं म्हणल्यासारखं. आणि स्वतःमध्ये खुश राहायचं. कोणतीही गोष्ट तुम्हाला नसू द्या तरी पण नाही, मी खुश आहे. सगळ्यांना सांगताना काय सांगायचं, मी खुश आहे आणि मी खूप आनंदात आहे. तरच तुम्ही, आणि स्वतःच्या मनाला समजवायला शिका की मला ही गोष्ट नाही मिळाली ना, ठीक आहे, नेक्स्ट टाईम मिळेल. त्यात काय एवढं. त्यांनी आपण जगायचं तर थांबत नाही ना, जगणं तर आपलं थांबत नाही ना त्या गोष्टीमुळं. तर ह्यामुळं ना तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा. मेंटली जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर थोडंसं स्वतःमध्येच बदल केला तर. कारण समोरच्याच्यात कसलाच काहीही, आपण कितीही सांगा पण काहीही बदल होत नाही. काहीही बदल होत नाही.
कारण आपल्याला स्वतःला जेव्हा समोरच्याला बदलायचं असतं ना, तेव्हा आपल्याला स्वतःला बदलणं खूप गरजेचं असते. त्यामुळं आपण समोरच्यांना बदलायची अपेक्षा करायची नाही. स्वतःमध्येच खुश राहायचं, स्वतःसाठी वेळ काढायचा, काहीतरी स्वतःच करून दाखवण्याचं एक स्किल निर्माण करा. भरपूर आजकाल ऑनलाईन वगैरे भरपूर कोर्सेस असू द्या, किंवा तुमच्यामध्येच काही स्किल असलं तर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करा किंवा रील काढा, किंवा तुम्ही भरपूर गोष्टी, म्हणजे तुम्हाला घरात बसूनसुद्धा तुम्ही भरपूर गोष्टी करू शकता. भरपूर गोष्टी तुम्ही भरपूर गोष्टी करू शकता तुम्ही. आणि घरात बसूनसुद्धा वर्क फ्रॉम होमसुद्धा चालू आहे, तर ते वर्क फ्रॉम होमसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तसं चांगल्या प्रकारे काम असलं तर काम तुम्ही करू शकता. आणि पहिला आणि शेवटचा मुद्दा पण हाच आहे की स्वतःमध्ये खुश राहावा. आणि अपेक्षा करू नका दुसऱ्या कोणाकडूनच अपेक्षा करू नका कसल्याच गोष्टीची. आणि कोणी बोललं काय झालं तरी पण लक्ष देऊ नका. तर चला एवढं सांगेन मी. आणि आपल्या स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. उगाच ह्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे पण बघू नका तुम्ही. हे जर बघत बसला तर अजून तुम्ही मागे याल, अजून तुमच्या मागं काहीतरी लागल. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा मी काय बोलते ते. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.